नमस्कार. येते ऐकू? खरं म्हणजे मला आता खूप टेन्शन आले. इतकी मंडळी, विद्वान मंडळी, यांनी बरंचसं साहित्य लिहिलेलं आहे किंवा लिहित आहे. या सगळ्या लोकांच्या समोर बोलायचं म्हणजे माझी ही पहिलीच वेळ असं मला पाहिजे. आणि वयाने जरी सिनियर वाटलो तरी मी सगळ्यात कनिष्ठ आहे. हे सगळे बाकीचे कवी खूपच खूपच चांगले लिखाण करतायत असं कळते. पण आज प्रथम मी माऊली बहिणाबाईंना वंदन करतो. व्यासपीठावरील मान्यवर आता असं म्हणता येणार नाही, कारण मला असं वाटलं होतं की मी खाली बसून कविता म्हणेन आणि व्यासपीठावरती मंडळी विराजमान झालेली असतील, परंतु आता इथे चित्र उलटं झालेलं आहे. मला व्यासपीठावर आणल्यामुळे आता मला मान्यवर म्हणता येत नाहीये, पण मी इथं म्हणतो. आता व्यासपीठावरील मान्यवर, वाङ्मय मंडळाचे पदाधिकारी, कार्यक्रमाचे संयोजक या सर्वांना नमस्कार करून या मैफिलीत भाग घेण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. त्यातले त्यात डॉक्टर तावरे यांचा मला मुद्दाम उल्लेख करावा लागेल, कारण त्यांनी ही माहिती दिली म्हणून मी आज इथे उपस्थित आहे. बहिणांच्या बद्दल दोन शब्द बोलल्या वाचून जर मी सादरीकरणाला सुरुवात केली तर मला ते योग्य वाटणार नाही. महाराष्ट्रातील एका सर्वदूर खेड्यामध्ये जवळजवळ 150 वर्षापूर्वी जन्मलेल्या या अशिक्षित महिलेनं जे काव्य केलं त्याचा अभ्यास आज सर्व सुशिक्षितांना करावा लागतो, यातच त्यांचं मोठेपण सामावलेलं आहे. अत्यंत साधी अशिक्षित खेडूत महिला सुद्धा अशा ओव्या ज्यातून अध्यात्माचा बोध व्हावा करू शकते, आसपासच्या लोकांमध्ये त्या पेरून त्यांना आपलंसं करून घेणारी ही माऊली. त्यांचं बहिणाई हे नाव बहीण आणि आई यांच्या ओथंबलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे असं मला वाटतं. त्यांची भाषा ग्रामीण खानदेशी आहे, पण त्यांनी अध्यात्म, समाजसेवा, निसर्ग, उपदेशपर संदेश अशा विविध विषयांवरती ओव्या केलेल्या आहेत. मन वडाय वडाय किंवा अरे संसार संसार आखादीच्या मोलाचा सण देखाजी या आपल्या सर्वांना माहीत आहेच. त्यांना या निमित्तानं सादर वंदन करून मी सादरीकरणाला सुरुवात करतो, आपली अनुमती घेऊन. कवितेचं शीर्षक आहे सर पावसाची येते. पण आपणा सर्वांना कल्पना असेल की विंदा करंदीकर नावाचे जे कवी होते ते स्वतः गाऊन कविता म्हणत असत. मला आता असं वाटतंय की मी सुद्धा ही कविता तुम्हाला गाऊन म्हणून दाखवावी. सर पावसाची येते लावून वेळ जाते, सर पावसाची येते लावून वेळ जाते, लावण्य हे तुझे गे खुलवून खास जाते, सर पावसाची येते चोरून कधीतरी आपुलीच भेट होते, चोरून कधीतरी आपुलीच भेट होते, येता समीप तूही, येता समीप तूही अंगांग मोहरेते, सर पावसाची येते गालावरी तुझिया जलबिंदू नाचताना, गालावरी तुझिया जलबिंदू नाचताना, बिंदूस नाकळाले, बिंदूस नाकळाले पुष्पासवे असेवा, सर पावसाची येते लावून वेळ जाते, लावण्य हे तुझे गे खुलवून खास जाते, सर पावसाची येते
हास्यात पावसाळी कलिका फुलून येते, हास्यात पावसाळी कलिका फुलून येते. मृदू बोल ऐकताना, मृदू बोल ऐकताना अबोलीस जाग येते, सरपावसाची येते. लावून वेळ जाते, लावण्य हे तुझे गे, फुलवून खास जाते, सरपावसाची येते. माडावरी अजूनी ती चंद्रकोर हसते, माडावरी अजूनी ती चंद्रकोर हसते. स्वप्नात तूही येता, स्वप्नात तूही येता, मग द्वैततेन पुरते, सरपावसाची येते. लावून वेळ जाते, लावण्य हे तुझे गे, फुलवून खास जाते, सरपावसाची. पावसाची सर आल्यानंतर काय काय होतं